इयत्ता 8वीत शिकते. मी धानोरी पुणे येथे राहते. मी आज संस्कृती संवर्धन आनंदी देवाची पुणे आयोजित पंचम राज्यस्तरीय श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. मी या स्पर्धेत गट क्रमांक 3 मधून भाग घेत आहे. मी ह्या स्पर्धेसाठी श्रीमद भगवद्गीता येथील अध्याय क्रमांक 4 मधील श्लोक क्रमांक 7 व 8 हा निवडलेला आहे. पहिला श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ह्या श्लोकात श्रीकृष्ण आपल्याला त्यांचा अवतार घेण्याचा वेळेचे वर्णन करत आहेत. ते भगवंताचे सगुण रूप हे कधीही प्रकट होते ह्याचे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माची ऱ्हास होते, हानी होते व अभ्युत्थानमधर्मस्य म्हणजेच अधर्माची वाढ होते, वृद्धी होते, अधर्म हा प्रबळ होतो, त्यावेळी तदात्मानं सृजाम्यहम् त्यावेळी मी प्रकट होतो. ह्याचा पूर्ण अर्थ असा की हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माची ऱ्हास होते, हानी होते, अधर्म हा प्रबळ होतो, अधर्माची वृद्धी होते, त्यावेळी मी प्रकट होतो. ह्याच स्थितीचे वर्णन नाथ महाराजांनी त्यांच्या अभंगात केलेले आहे. धर्माची वाटमुळे अधर्म शीक चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. नाथ महाराजांनी अभंगात अगदीच खरे म्हणलेले आहे. असेच वर्णन समर्थांनी व नाथ महाराजांनी आपण जेव्हा त्यांचा कालखंड उघडतो तेव्हा आपल्याला भेटतात. त्यांच्या काळात खूप भयानक आणि अशीच आक्रमणक स्थिती होती. त्यावेळेस जर कोणी कृष्ण नाम किंवा राम नाम जरी घेतले तरी त्यांची जीभ सांडचीने बाहेर ओढून तलवारीच्या घावाखाली कापून दिली जात होती. कोणी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हातपाय तोडून दिले जात होते. कोणी परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बांधून टेंभ्याने त्यांना जाळत होते. कोणी जर कानाने राम नाम किंवा कृष्ण नाम ऐकले तरी त्यांच्या कानात शिशीचे तेल ओतून दिले जात होते. अशी भयानक स्थिती होती. त्यावेळेस नाथ महाराजांच्या कालखंडात त्यांना आपल्या ज्ञानोबांची समाधी कुठे हे सुद्धा शोधावे लागले. आळंदी ही त्यांना शोधावी लागली. किती भयानक स्थिती असेल ना. म्हणूनच जेव्हा असा अधर्म वाढतो तेव्हाच भगवंत म्हणतात की मी प्रकट होतो. दुसरा श्लोक बघूया. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकात श्रीकृष्ण आपल्याला त्यांचा अवतार घेण्याचे कारण सांगत आहेत. त्यांच्या अवतार घेण्याच्या कारणाचे वर्णन करत आहेत. परित्राणाय साधूनां म्हणजे जे सज्जन व साधू पुरुष असतात त्यांचा उद्धार करण्यासाठी. विनाशाय च दुष्कृतां म्हणजे जे लोक कुकर्म करतात, पाप कर्म करतात त्यांचा नाश करण्यासाठी. धर्म संस्थापनार्थाय म्हणजेच धर्माची पुन्हा चांगल्या पद्धतीने स्थापना करण्यासाठी. संभवामि युगे युगे मी युगायुगात परत येतो. ह्याचा पूर्ण अर्थ असा की जे सज्जन लोक असतात, साधू पुरुष असतात त्यांचा उद्धार करण्यासाठी, तसेच जे कुकर्म करतात, पाप कर्म करतात त्यांचा नाश करण्यासाठी व धर्माची पुन्हा चांगल्या पद्धतीने एक स्थापना करण्यासाठी मी युगायुगात परत येतो. आता भगवंत हे अवतार का घेतात तर 3 कारणांसाठी. पहिले साधू पुरुष व सज्जन पुरुषांचा उद्धार करण्यासाठी. दुसरी गोष्ट कुकर्म करणाऱ्या लोकांचा नाश करण्यासाठी. व तिसरी गोष्ट धर्माची चांगली स्थापना करण्यासाठी. आता आता दुर्योधनाला हे धर्माचे चांगले ज्ञान होते, त्याला अधर्माचेही चांगले ज्ञान होते, पण तो अधर्मामधून निवृत्त होत नव्हता. आता अशा लोकांचे काय करायचे तर विनाशाय च दुष्कृतां म्हणजे अशा लोकांचा नाश करायचा, त्यांचा संहार करायचा. आणि येथूनच सुरू होते धर्माची एक चांगली स्थापना करण्याचे कार्य. म्हणूनच भगवंतांनी म्हटलेले आहे धर्मसंस्थापनार्थाय संभवामि